त्यासाठी स्क्रीन तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबतच विशेष गाड्याही शिवनेरीवर सोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे शिवभक्तांची मोठी गर्दी हा सोहळा अनुभवण्यासाठी होत असते। शिवनेरीवर मोठ्या संख्येने शिवभक्त कालपासूनच हजेरी लावताना दिसतात, तर त्यांची गैरसोय होऊ नये त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था असो किंवा पिण्याचं पाणी असो या सगळ्याची सोय प्रशासनाने केलेली आहे। आणि या मुख्य सोहळ्याला आता सुरुवात होते, कारण मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर आता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही वेळापूर्वीच दाखल झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचं आगमन झाल्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होईल। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्रितरित्या किल्ले शिवनेरीवरती पोहोचलेले आहेत। त्याआधीच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरी गडावरती दाखल झाल्या होत्या। या ठिकाणी मोजक्या आमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे या शासकीय सोहळ्यासाठी आणि हा शासकीय सोहळा आटोपल्यानंतर मग इतर शिवभक्तांना किल्ल्यावरती सोडण्यात येणार आहे। गेली अनेक वर्ष हा शिरस्ता राहिलेला आहे। जेव्हापासून शिवजन्माची तारीख 19 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली तेव्हापासून जे कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात ते 19 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवरती येतात आणि त्यांच्या हस्ते शिवजन्माचा पाळणा जातो। या शिरस्त्यानुसार 396 हा शिवजयंतीचा सोहळा आहे। 400 वर्ष शिवजन्माला पुढच्या 4 वर्षांमध्ये पूर्ण होतील आणि या शिवजन्माच्या नंतरचा जो महाराष्ट्र आहे तो आपली वेगळी ओळख अजूनही जपून आहे आणि त्यासाठीचा आजचा हा दिवस शिवजन्माचा आणि या शिवजन्माच्या सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री गडावरती दाखल झालेले आहेत। या ठिकाणी इतर मान्यवर देखील आहेत आणि आता हा शिवजन्माचा पाळणा सुरू होतो आहे। गड उजला राजे शिवाजी जन्माला आले, जो जो शिवराया जो 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 शिवराया जो शिवारुनी साखऱ्या वाटी पार सुपारी देऊनी हाती जिजाऊराणी अंगाई गाती, जो जो शिवराया जो 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 शिवराया जो जो स्वराज्याची ही वाणी माती दिली धडी छाती वनी विकाव्याची युक्ती हो केली मर्द मराठ्यांनी शर्थी केली। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव दर्शना मुली जो शिवराया जो 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 शिवराया जो जो वाहू लागला स्वराज्याचा वारा साखरेई सह्याद्री कडा शिवराय परमती समखेरी दारा वाखान तो फाडला डरडरा गो 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 शिवराया गो गो तानाजी सूर्याजी येणाजी कंत मावळे झाले स्वराज्य सुवर्ण मोरांनी राजा तो नेला रायगडी राजांचा अभिषेक झाला शिवराया गो गो शिवराया गो गो शहाजी जिजाऊ झाड बोलत राणा मराठी वीरांचा मराठी बाणा राजे शिवबांना करूया मुद्रा राजे शिवबांना करूया मुद्रा अजूनही बर पाणा हलविला गो शिवराया गो 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 शिवराया गो गो शिवराया गो गो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ। बाळाचे नाव ठेवले शिवाजी शिवाजी शिवाजी। त्यानंतर विनंती असेल की शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना होत ही मानवंदना शिवप्रेमी शिवभक्तांना विनंती आहे आपण सर्व
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मुख्य सोहळा आता पार पडतोय। बाळ शिवाजीचा पाळणा जोचवून किंवा हलवून या मुख्य सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि मर्दानी प्रात्यक्षिकही सादर केली जाणार आहेत। किल्ले शिवनेरीवर हा खास शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय। प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी हजर आहेत। त्यासोबतच आशिष शेलार देखील या सोहळ्याला हजेरी लावताना दिसतात। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या सोहळ्याला हजर आहेत। आपण ही सगळी दृश्य बघतोय थेट किल्ले शिवनेरीवरची। मुख्य सोहळा आता पार पडतोय। बाळ शिवबाचा पाळणा आता जोजवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर विविध कार्यक्रम पार पडणार आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत आणि त्यानंतर सगळ्या शिवभक्तांसाठी किल्ले शिवनेरीची ही दारं उघडली जातील। त्यांच्यासाठी खुलं करण्यात येईल शिवनेरी आणि त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने शिवनेरीवर उपस्थिती लावतील। आता हा मुख्य सोहळा पार पडतोय। आपण ही थेट दृश्य पाहतोय किल्ले शिवनेरीवरची। हा खास असा शिवजन्मोत्सव सोहळा किल्ले शिवनेरीवर पार पडतोय आणि त्यासाठी खास फुलांची अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। काम झालं बाकी जाऊ दे काय करू फिल्म तर भेटली पाहिजे ना। हे बघ समोर बोल ना ये देखो ना हे काय हे अरे जर खाली गेला मोबाईल वाले काय कळत नाही सांगितलं एकदा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे हे किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच स्थानिक आमदारही आहेत। सगळे स्थानिक नेते या कार्यक्रमासाठी आता दाखल झालेले आहेत। हा कार्यक्रम नुकताच पार पडतोय। किल्ले शिवनेरीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवजन्मोत्सवाचा हा शासकीय सोहळा दरवर्षी किल्ले शिवनेरीवर 19 फेब्रुवारीला साजरा केला जातो आणि त्याप्रमाणे यंदाही तो तेवढ्याच दिमाखात साजरा केला जातोय। या निमित्तानं शिवनेरी गडावर किंवा पायथ्याशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 3 दिवसीय भव्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये बैलगाडा शर्यत असो, एअर शो असो, त्यासोबतच विविध मर्दानी प्रात्यक्षिकांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येनं किल्ले शिवनेरीला हजेरी लावत असतात, दर्शनासाठी जमत असतात। याही वेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त दाखल झालेले आहेत। शिवभक्तांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तितकाच चोख ठेवण्यात आलेला आहे। हा शासकीय कार्यक्रम आता पार पडतोय आणि त्यानंतर शिवभक्त मोठ्या संख्येनं दिवसभर शिवनेरीवर दाखल होतील। आपण बघतोय अभिनेता रितेश देशमुखही किल्ले शिवनेरीवर दाखल झालेला आहे। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, आपण हा मुख्य सोहळा पार पडताना पाहतोय। जी पालखी आहे ती आता निघालेली आहे। यापुढे कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? मुख्य सोहळा आहे तो आता पार पडला, पाळणा जोजवण्यात आला, त्यानंतर शासकीय मानवंदना दिली जाते आहे पोलीस खात्याकडून। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि ही शासकीय मानवंदना दिल्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले